नमस्कार मंडळी. तर आज ना चुलीवरच्या मटणाचा बेत करायचा असं ठरलं होतं. आणि मग चुलीवर बनवायचं होतं, तर त्याला लाकडंच नव्हती चुलीमध्ये घालायला. आणि ते बघा ह्यांनी नव्हती म्हणून त्याच्यामुळे मग मला ह्यांनी इथं फोडून देत होते. आणि एवढी कठीण होती ना, तर ती फुटत नव्हती, तरी पण एवढी सगळी मला ह्यांनी फोडून दिली. आणि हो, गावाकडचं निरागस जगणं, चुलीवर शिजणाऱ्या भाज्या, आरावर खमंग भाजणाऱ्या भाकरी, हे सगळं तुम्ही मिस करताय का हो? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इकडे ना सगळी लाकडं फोडून झाली होती. चूल पण एकीकडे पेटायला ठेवली होती. आणि दुसरीकडे मग म्हटलं चला मटण शिजत टाकण्यासाठी मसाला जो लागणार आहे ना, तो वाटून घेऊ. तर इथे ना खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर. आणि सकाळीच मग मी मटणाला ना हळद मीठ लावून ठेवलं होतं. छान असं मुरलं होतं त्याच्यामध्ये. तर मग चला मसाला घेते वाटून आता. आता मसाला खलबत्त्यामध्ये लवकर बारीक होण्यासाठी ना मग इथे मी थोडंसं नमक टाकले. आणि मग सगळं असं खोबरं वगैरे झाल्यानंतर मग लसूण, आलं आणि कोथिंबीर मग त्याच्यामध्ये छान अशी मिक्सरपेक्षाही भारी वाटून घेतली. आणि लगेचच आपली इकडे चूल पण चांगली पेटली होती. पातेलं तापायला ठेवलं होतं. आणि लगेचच म्हणलं फोडणीला टाकावं, कारण अजून जनावरांची कामं आहेत ना बाकी. आणि मग इथे ना अर्धी वाटी तेल मी पातेल्यामध्ये तापायला ठेवलं, म्हणजे मसाला लगेच भाजला असं म्हणून. आणि इथे बघा छान आपलं असं तेल कडकडीत गरम झालं होतं. लगेचच आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण मी घातलं त्याच्यात. कांदा वगैरे मी काय वापरणार नव्हते बरं का इथं. साधं सिंपल प्लेन बनवणार होती भाजी मी. आणि मग छान मसाला वगैरे झाल्यानंतर आणि लगेच मसाल्यामध्ये ना मी लसणाचे 2 गड्डे टाकले. आणि हळद आणि मीठ लावलेलं मटण त्याच्यामध्ये छान असं टाकून हलवून घेतलं. आणि ते ना 15-20 मिनटं मी हलवून मटण आपलं असं झाकून ठेवलं होतं. तर इथे बघा किती छान असं मटणाचं त्याचं चांगचं पाणी इथं सुटलं होतं. आणि इथे बघा असं तेलवरती जर तेल सुटलं ना मटणाला, तर समजायचं की आपली भाजी खरंच आज चांगली होणार आहे. चुलीवर टाकलं मटण शिजायला. आणि मग इकडे जनावरांची कामं राहिली होती तुम्हाला मगाशी म्हटलं तसं. आणि मग इकडे आलो, पेंड वगैरे चारली जनावरांना, पाणी पण पाजलं, बांधली ज्याच्या त्याच्या जाग्याला सगळी जनावरं. आणि इकडे बघा घरी जाईपर्यंत आपलं छान मस्त असं मऊ मटण शिजून तयार होतं. आणि हातासारखे लगेचच मग म्हटलं चुलीवरच जाळ वगैरे चांगला होता, तर म्हटलं हातासारखीच चुलीवर छान मस्त तिखट भाजी पण बनवून घ्यावी. पण इथं ना मला शूटच नाही करता आलं, त्याच्यामुळे बघ म्हटलं डायरेक्ट झालेलीच तुम्हाला दाखवावी. तर इथे बघा ह्याच्यामध्ये काहीच नाही वापरलं मी. नॉर्मल अशी साधी सिंपल भाजी बनवली होती घरचं गावठी काळा मसाला वापरून. आणि ते मटणाची उकड बाजूला काढून ठेवली होती. छान मस्त मऊ शिजलं होतं बघा. बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटते. आणि अजून एक काम राहिलं होतं जनावरांचं, ते म्हणजे कुट्टी करायची होती. आणि मग इकडे लगेचच ह्यांनी कुट्टी करून घ्यायला लागलेत. आज सगळ्याच कामाला खूप उशीर झाला होता. अंधार पण पडला होता. आणि इकडे बघा ह्यांचं कटर करायचं चालूच होतं. आणि माझं चुलीवर भाकरी बनवायच्या चालू होत्या. आणि इथे ना आमची थोडीशी दोघांची गंमत चालू होती. भाकरी करत असताना ना ह्यांनी हसवत होते, त्याच्यामुळे भाकरी झालेल्या पण कळल्या नाहीत मला. आणि छान मस्त अशा आरावरच्या भाकरी केल्या होत्या. आर पण चांगला पडला होता, त्याच्यामुळे पटपट अशा भाकरी होत होत्या आपल्या. तर चला मग हे साधं गावाकडचं जीवन कोण मिस करतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आणि ते सगळ्या छान मस्त अशा भाकरी बनवून झाल्या. तर या तुम्ही पण छान मस्त असं चुलीवरचं मटण आणि ज्वारीच्या खमंग आरावर भाजलेल्या भाकरी खायला. तर घेतो आम्ही जेवण करून. या तुम्ही पण. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसं झालं अहो? काय लागलं?